ठीक आहे, आता एक्झाम्पल्स घेऊयात आपण. आता पहिले एक्झाम्पल बघा. पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण घेऊयात CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस HOSO3H आहे का. आता ही पहिली स्टेप आहे. आता पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या स्टेपमध्ये हा सल्फ्युरिक ॲसिड आहे, या सल्फ्युरिक ॲसिडला मिसळायचा आहे. इनडायरेक्ट हायड्रेशनमध्ये आपल्याला पहिल्यांदा वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन करायची नाही. पहिल्यांदा सल्फ्युरिक ॲसिड ॲड करा, म्हणजे ॲडिशन ही वॉटरची होतच नाही, ॲडिशन ही सल्फ्युरिक ॲसिडची होते, कार्बन कार्बन डबल बॉन्डचे अक्रॉस. म्हणून म्हणलंय या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल ॲड होतो पण इनडायरेक्टली होतो. कळालं का. विथ द हेल्प ऑफ सल्फ्युरिक ॲसिड, युझिंग सल्फ्युरिक ॲसिड, म्हणून नाव पडलं इनडायरेक्ट हायड्रेशन. बघा ऐका, आता काय होईल, H इथे ॲड करा आणि हा OSO3H इथे ॲड करा आहे का. CH2 आणि एक H CH3 डबलमधला पाय बॉन्ड तुटला, सिंगल बॉन्ड झाला, CH2 इथं येईल OSO3H. म्हणजे कशी स्टेप आली आपली, CH3 सिंगल बॉन्ड CH2 OSO3H. ओके. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करा, वॉटर मॉलिक्यूल ॲड करा, H आणि OH आणि हिट करा. दुसऱ्या स्टेपमध्ये वॉटर मॉलिक्यूल घ्यायचं आणि दुसऱ्या स्टेपमध्ये काय होते, सबस्टिट्यूशन. याच्यामधला हा जो OSO3H आहे हा रिप्लेस होतो कशानं, ह्या OHनं, आणि हा OH इथे येतो. बघा CH3 CH2 इथं OH आला, CH3 CH2 OH, आणि शेवटी काय आलं माहिती आहे का, हे H2SO4 म्हणजे प्लस हा H2SO4 निघून गेला. ठीक आहे. आता हे कोण आहे, याचं नाव आहे इथिलीन, याचं नाव आहे इथिल हायड्रोजन सल्फेट, इथिल हायड्रोजन सल्फेट. ठीक आहे. आणि हा तुमचा आहे इथिल अल्कोहोल. हे पहिले एक्झाम्पल. दुसरे एक्झाम्पल बघा, CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस HOSO3H. ठीक आहे. आता या ठिकाणी काय होणार आहे, पहिल्या स्टेपमध्ये ॲडिशन होईल, हा सल्फ्युरिक ॲसिड ॲड होईल अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आणि एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं की सल्फ्युरिक ॲसिडची ॲडिशन, त्याच्यामधला हा भाग पॉझिटिव्ह आहे, हा भाग निगेटिव्ह आहे, आणि हा अल्केन अनसिमेट्रिकल आहे. कारण कार्बन कार्बन डबल बॉन्ड हे दोन कार्बन बघा, इथं एक H आहे, इथं दोन H आहे, म्हणजे ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड हायड्रोजन 1-2 कमी जास्त आहेत, म्हणून निगेटिव्ह पार्ट हा त्या कार्बनला जोडा ज्या कार्बन जवळ हायड्रोजन संख्या कमी आहे, आणि मग H इथे येईल. बघा हे अशा प्रकारचे ॲडिशन. मग CH3 CH इथं जोडा OSO3H, सिंगल बॉन्ड पाय बॉन्ड तुटतो, डबलचं सिंगल होतं, आणि CH2 आणि एक H CH3, आणि मग आपल्याला अशा प्रकारचं उत्तर येईल CH3 CH OSO3H, आणि मग इथं काय CH3, आणि इथं घ्यायचं वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन करा. इथं काय होईल, सबस्टिट्यूशन होईल. हा कोण आहे OSO3H निघून जाईल आणि त्या ठिकाणी कोण येईल OH. बस एवढंच फरक या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. नेमकं का होतं सगळं आपल्या समोर आहे. बघा कसं येईल, CH3 CH OH CH3 आणि प्लस H2SO4 निघून जाईल आहे का. कसं येईल नाव बघा, हे कोण आहे, प्रोपिलिन आहे. हे कोण आहे, आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट नाव आहे. आयसोप्रोपिल ग्रुप आहे, हायड्रोजन, आणि सगळ्या शेवटी सल्फेट SO4 आहे इथं म्हणून सल्फेट. अरे बाबा नो. आणि हे आहे तुमचा आयसोप्रोपिल अल्कोहोल. ठीक आहे. अजून एक उदाहरण बघा पुस्तकातलं. आता याच्यामध्ये कसं होईल बघा, पहिल्यांदा इथं डबल बॉन्ड आहे, इथं CH3 आहे, हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय करा, H घ्या, OSO3H घ्या. ठीक आहे. आता काय करू, सल्फ्युरिक ॲसिडची ॲडिशन करा. इथं एकही H नाही, इथं एक H आहे, इथं कमी H आहे, इथं जास्त H आहे, म्हणून निगेटिव्ह पार्ट हा पॉझिटिव्ह पार्ट आहे, हा निगेटिव्ह पार्ट आहे, म्हणून निगेटिव्ह पार्ट इथं येईल आणि पॉझिटिव्ह पार्ट इथं येईल. कळलं का. मग कसं येईल बघा पुढे, हे असं या सगळं व्यवस्थित, डबल बॉन्ड निघून जातो, पाय बॉन्ड तुटतो, डबलचं सिंगल होतं, आणि इथं काय जोडायचा फक्त, इथं CH3ला CH3, आणि या ठिकाणी मात्र लिहा OSO3H, आणि इथं H आहे, लिहायची गरज नाही, H आहे ऑलरेडी तिथं. हां चला पुन्हा काय करा, दुसऱ्या स्टेपमध्ये वॉटर मॉलिक्यूल घ्या आणि हिट करा. ह्याच्यामधला OSO3H काय होईल, रिप्लेस होईल कशानं, OHनं, आणि मग तुम्हाला मिळेल अल्कोहोल. हो का, हे अशी रिॲक्शन होईल. ही CH3ला CH3 आणि इथं OH प्लस H2SO4. तर अशा प्रकारचा हा प्रॉडक्ट आहे. तर अशा प्रकारचे हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. हे सगळे एक्झाम्पल्स बघा, पहिला भाग आपण घेतला, त्या पहिल्या भागामध्ये हे एक्झाम्पल्स आले नव्हते, व्हिडिओ कट झाला मध्येच, त्याच्यामुळं हा एक्झाम्पलचा छोटासा भाग पुढे मी त्याला पार्ट फर्स्ट म्हणून, ह्याला पार्ट सेकंड म्हणून तुम्हाला कळण्यासाठी. ओके, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.